नमस्ते, मी प्रतिभा. तर आपल्या आयुष्यामध्ये ना आपण म्हणजे खूप असं ऐकत आलोय की अपेक्षा भंग होतात, समोरच्याकडून अपेक्षा नाही ठेवायच्या. तर कारण अपेक्षा ठेवल्या आणि त्या भंग झाल्या की आपल्याला त्रास होतो. पण माझं एक म्हणणं आहे की आपण अपेक्षा पण त्याच व्यक्तीकडून करतो की ज्या व्यक्तीला आपण जीव लावतो, माया करतो, प्रेम करतो, किंवा म्हणजे अशाच व्यक्तीकडून ना की आपण शेजारच्या पाजारच्यांकडून ठेवू, रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसांकडून ठेवू, म्हणजे ज्यांच्याशी काही घेणं देणं नाही अशा व्यक्तींशी तर नाही ठेवत ना. जे लोक आपल्या जवळचे आहेत, बसतो उठतो आपण सोबत, खातो पितो, अशा लोकांशीच आपण अपेक्षा ठेवतो ना. मग त्या अपेक्षा ठेवणं काही वाईट आहे का, म्हणजे चुकीचं आहे का? कारण माझं असं म्हणणं आहे की अपेक्षा ह्या आपण जवळच्या माणसाशीच ठेवतो, आपण कोणाशीही अनोळखी व्यक्तीकडून अपेक्षा ठेवत नाही. आणि मग म्हणूनच त्रास होतो ना. पण मग आणखीन एक विचार येतो की मग तो समोरचा कितपत तेवढा आहे, की म्हणजे त्याचे विचार कितपत आहेत की आपण जेवढं त्याच्या बाबतीत अपेक्षा ठेवतो, प्रेम करतो, जिव्हाळा लावतो, किंवा आपण प्रामाणिक असतो त्या व्यक्तीशी मागे पण, मग तो पण व्यक्ती तसा आहे का, तसं ओळखून आपण अपेक्षा ठेवल्या की काय हरकत नाहीये. म्हणजे समोरचा पण, कारण आपल्याला जर एखादी गोष्ट हर्ट झाली ना, दुःख झालं ना त्या गोष्टीचं, तर ते समोरच्याला पण कितपत किंवा थोडंफार त्याला पण वाटलं पाहिजे की यार बाबा असं आपण केलंय, म्हणजे असं आपण केलंय की त्या गोष्टीमुळे समोरचा हर्ट झालाय. पण काही लोक असे असतात ना, त्यांना काही फरक पडत नाही. अशा लोकांना फाट्यावर मारायला शिकायचं. कारण त्या लोकांना काहीच घेणं देणं नसतं की भाई ह्या व्यक्तीला काय झालंय किंवा काय, फक्त माझं मीपणा, फक्त मला माझं बघायचंय. तर अशा माणसांकडनं कधीच अपेक्षा ठेवायची नाही. ओके, बाय बाय.